ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी 51 ते 100. त्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी देहधारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोघांच्या उत्कर्षासंबंधी लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांचा कुळांचा नाश करतो. साधूंचा गेलेला मान पुनःप्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी विवेकदीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर नाही असा दिवाळीचा दिवस उगवतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु तेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विवेकी होय. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो. अक्रिय असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांची कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरिता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपाच्या तेजांचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एक ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात. ते मीच होऊन राहतात. कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांग बरे, गंज व काळिमा हे पितळेचे 2 दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरूर आहे. त्याप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रुप झाले यात संशय कसला. दुसरे असे पहा, जे जशी माझी भक्ती करतात त्याच्यावर मी उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनात स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की ज्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, ज्यामुळे मी जो एक त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून येथे वास्तविक अभेद आहे. तिथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नामे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव आणि देवी म्हणतात. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्म्यात सर्व ठिकाणी व नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असा भेद करतात. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपल्या मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. कर्मा वाचून फळ देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फळ देणारे आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून दुसरे तेथे काही उत्पन्न होतच नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच त्यात दिसते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपण बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेचा अनुसरून फलाची प्राप्ती होते. आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की
ब्रह्मादी जे 4 वर्ण आहेत ते गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत, कारण की निरनिराळे स्वधर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4ही वर्णाच्या कर्माची मी योजना केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्णात यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मामुळे केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. अर्जुना, पूर्वी जे मोक्ष होऊन गेले त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्माचे आचरण केले, परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही. त्याप्रमाणे जी कर्मे खरी परंतु त्यांच्या कर्मबंधातून सोडविण्याचा तीच कारणे झाली. या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. कर्म कशाला मानावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. त्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखे दिसत असल्यामुळे परीक्षकाच्याही नजरेला संशय घालतो. त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पनाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले पुरुष देखील आम्ही नैष्कर्म्य स्थितीत पोचलेलो आहो या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. या बाबतीत चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. ते बिचाऱ्या मूर्खांची कथा काय. म्हणून आता तीच गोष्ट तुला सांगतो ते ऐक. तर ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकारता येते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी याच कर्माचे यथार्थ ज्ञान पाहिले करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदांत सांगितले आहे त्याची देखील या उपयुक्तेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात व तेही स्वरूप ओळखले जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असला तरी त्यात गुंतत नाही. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा यांचा कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना, ते राहू दे. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण नाही. सर्व कर्माचे आचरण करीत असतानाही आपण खरोखरच कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर कर्म करीत असता त्याच्या फलाची आशा तो धरीत नाही आणि कर्तव्य करण्याला जगात आपल्याखेरीज दुसरेपणाचे काहीच नाही असा नैष्कर्म्येचा चांगला बोध त्याला झालेला असतो. तरी जो कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणातून ज्ञानी आहे असे जाणावे. ज्याप्रमाणे जो पाण्याशी उभा राहिलेला असतो जरी आपण तो पाण्यात आहो असे पाहत असतो तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो, पाण्यात नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चाललेली आहेत असे दिसते, परंतु वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. त्याचप्रमाणे तो सर्व कर्माचे आचरण करीत असतो पण कर्माचरण उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे कर्माचरण करीत असतानाही आपले नैष्कर्म्य जाणतो. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसते. त्याचे विश्व पहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणे असते. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणे आहे. भोग्य वस्तूचा उपभोग घेताही भोगल्याप्रमाणे आहे. एकाच ठिकाणी बसून असला तरी सर्वत्र गेल्याप्रमाणे आहे. फार कशाला तो स्वतःच विश्वरूप झालेला असतो.